दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात विजयस्तंभाला अभिवादन करून आम्ही करत असतो। इथल्या शूरवीरांना त्यांच्या शौर्याला अभिवादन करून वर्षभरातील नवीन आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ लाभावं ही त्या पाठीमागची एक प्रेरक भावना असते। त्या भावनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिवादन करण्यासाठी इथे मी आलेली आहे। पुणे शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यात आल्या, तर काही जेलमध्ये असलेल्या लोकांना देखील उमेदवारी देण्यात आल्या। एक म्हण आहे दादा आमच्या गावाकडे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला। ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत। त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो, कारण साम दाम दंडभेद ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत। ही एका अर्थाने खात्री मिळाल्यामुळे आणि लोकांना गृहीत धरत असल्यामुळे, कारण लोकांच्या मताची गरजच नाही, आम्ही काहीही करून आम्ही निवडून येऊ शकतो असं वाटल्यामुळे कदाचित लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे। काही शिंदेकडनं एकाच वॉर्डामध्ये 2 जणांना फॉर्म दिला गेला होता, हे कळाल्यानंतर दुसऱ्या उमेदवाराला तो फॉर्म काढून टाकला, म्हणजे समाधानकारक जागा पण कालपासून उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जी राजकारणाची हास्य जत्रा चालू आहे ती अत्यंत रंजक आहे। ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसलेलं आहे, कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे, तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे। हे सगळं जर बघितलं तर मला एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे। कारण काँग्रेस जेव्हा खूप ताकदवर झाली आणि काँग्रेस मधल्या अनेक लोकांना त्यांच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले, तेव्हा काँग्रेसमधनच हे सगळे पक्ष बाहेर पडले होते। जनता दल असेल किंवा आताचा भारतीय जनता पार्टी असेल, हे सगळे काँग्रेसमधनं बाहेर पडलेले पक्ष आता भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे। त्या फुटीची ही पहिली जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं या इलेक्शनच्या निमित्ताने दिसत आहेत। ज्या पद्धतीने देवयानी फरांदेंच्या डोळ्यात पाणी येणं असेल किंवा सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाचा उल्लेख करताना शनी शिंगणापूरचा संदर्भ देणं असेल किंवा ठिकठिकाणच्या निष्ठावंतांना डावलून जुने विरुद्ध नवे करत एकीकडे देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही आमदार खासदारांच्या पोरांना तिकीट देणार नाही, पण पुण्यामध्ये बापूसाहेब पठारेंच्या नुसत्या मुलाला नाही तर त्यांच्या सुनेला सुद्धा उमेदवारी देण्याचा प्रयत्न जो झाला आणि सगळ्या निष्ठावंतांना डावलून पुन्हा पठारेंच्या संबंधातल्या लोकांना बसवण्याचा प्रयत्न झाला। हे सगळं बघता निश्चितपणे आता भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे। एका बाजूला भाजपमध्ये उमेदवारी मिळण्यावरून नाराजी असावी, तर भारतीय जनता पार्टीच्या पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट व्हायरल केलेली आहे की कुछ कह गए, कुछ सह गए और कुछ कहते कहते रह गए। मला वाटतंय की अमोल बालवडकरांचा ज्या पद्धतीने प्रवेश झालेला आहे त्याला सुद्धा ही सगळी किनार आहे आणि मेधा कुलकर्णी यांनी कितीही आदळआपट केली तरी हे वारंवार स्पष्ट झालंय की कुलकर्णींना पक्षात काही फार से उरलेला नाहीये, त्यामुळे त्या बिचाऱ्या फार त्यांचा सात्विक संताप व्यक्त करतायत। मी पुढे तेच म्हणेल की मेधा कुलकर्णी असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, विनोद तावडेजी असतील, या सगळ्या लोकांमध्ये आता देवयानी फरांदेंची त्याच्यात अजून भर पडली, सीमा हिरेंची भर पडली, ही सगळी जर नावं बघितली तर हे सगळे निष्ठावंत जुने विरुद्ध आयाराम आलेले नवे यांच्यामधला संघर्ष बघता निश्चितपणे फार दूर नाही तो दिवस जेव्हा भाजपच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या असतात। मुंबईमध्ये तुमच्याच पक्षाचं असं एक काय व्हिज्युअल पाहायला मिळाले, ज्यामध्ये पोस्टर्स फाडण्यात आले उमेदवारी न मिळाल्यामुळे, म्हणजे परिस्थिती फक्त तिथेच नाही तुमच्या गटात पण थोडी अशी फार दिसत आहे। माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बॅनर फाडतानाची जी दृश्य दाखवली गेली आणि ज्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला बॅनर फाडत आहे, त्याच्या संबंधाने आम्ही ती सगळी माहिती घेतली। ही माणसं ही आमच्या पक्षाची माणसं नाहीत आणि या दोघांवरही रीतसर FIR दाखल झालेली आहे आणि या लोकांनी हे कृत्य का केलं या संबंधाने सुद्धा चौकशी
ताई, पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये छाननीच्या वेळी अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे आता विरोधकांकडनं बोललं जातंय की निवडणूक आयोगावरती दबाव आहे. त्यामुळे कालची जी छाननीच्या वेळेची रचना आहे ती आजपर्यंत तो निर्णय राखून हे फार गंभीर आहे की निवडणूक आयोगाचा कालचा छाननीचा दिवस होता. छाननीच्या दिवशी अनेक ठिकाणी काही आक्षेप नोंदवले गेले आणि त्यामध्ये एक आक्षेप असाही होता की तुम्ही निवडणुकीचं जे घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रावर सही केली नाही. मुळात निवडणुकीचा जो अर्ज दाखल केला जातो त्या अर्जामध्ये कोणते कोणते मुद्दे सांगितलेले आहेत आणि ते भरले की नाही याची एक चेकलिस्ट दिली जाते आणि त्या चेकलिस्टवर सही घेतली जाते. निवडणूक अधिकाऱ्यांनी आधी चेकलिस्टवर सही घेतली नाही आणि नंतर म्हणजे एकीकडे भाजपचे फॉर्म मात्र बाद अजिबात होत नाहीत आणि दुसऱ्या विरोधकांचे मात्र फॉर्म बाद होतात. निवडणूक आयोगावर काम करणारे अनेक निवडणूक निर्णय अधिकारी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर खासगीमध्ये सांगत आहेत की आम्हाला वरून फोन येत आहेत की विरोधकांचे फॉर्म काही करून बाद करा आणि हे अत्यंत घातक आहे, हे स्फोटक आहे, हे लोकशाहीबद्दल अधिकाधिक चिंता निर्माण करणार आहे. याही फॉर्म देण्यामध्ये शेवटपर्यंत एबी फॉर्म देण्यासाठी लागला. त्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील कोयता गँगला टायर मध्ये घ्या सांगतात, पोलिसांना झापतात गुन्हेगारी वाढती म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांनाच उमेदवारी दिली जाते. मला असं वाटतं की पुण्यातले जे पोलीस आहेत या पोलिसांनी नेमकं काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. कारण आपण पुण्यातल्या गुन्हेगारीच्या संदर्भाने कायम पुणे पोलीस काय करतायत असा प्रश्न विचारतोय. मात्र जिथे गुन्हेगारांना अभय देण्यासाठी उपमुख्यमंत्री सरसावलेले असतील, राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपल्या पक्षात गुन्हेगारांना तिकीट देत असतील तर पोलीस यंत्रणेला नावे ठेवून उपयोग नाही. पोलीस यंत्रणा ही मात्र इम्प्लिमेंटेशन मध्ये काम करणारे लोक आहेत. जर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच गुन्हेगारांना उमेदवारी देत असतील तर पोलिसांचा सुद्धा नाईलाज होतोय. एका अर्थाने राजकारणाचं गुन्हेगारीकरणाचं श्रेय हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना जाते. उमेदवारी दिल्या गेल्यात, मात्र सचिन खरात गटाने त्या उमेदवारी दिल्या, मित्र पक्षाला त्या जागा दिल्या तर मित्र पक्षाने त्या उमेदवारी दिल्या, अशी पळवाट शोधली जाते का? मला काही माहित नाही. मित्र पक्षांना बळी दिला जातोय का? आता ते काय आहे की भारतीय जनता पार्टीची भूक इतकी मोठी आहे, इतक्या लोकांना घेतलं की घरात जागा करण्यासाठी ज्यांनी घर बांधलं होतं अशा लोकांना घराच्या बाहेर काढण्याची परिस्थिती भाजपवर आली. त्यामुळे निश्चितपणे काही लोकांचा बळी जात असेल. मात्र मला आनंद आणि अभिमान आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मात्र प्रत्येक गोष्ट फार काळजीपूर्वक केली गेली. आम्ही तब्बल 80-85 जागांवर सध्या पुण्यामध्ये लढत आहोत आणि प्रत्येक जागा, काही ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण झाली की 2 उमेदवार आहेत अशा वेळेला मातोश्रीवर त्यांना बोलवून त्यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून शक्य तेवढा तो रोष वाढणार नाही याची काळजी घेतली गेली. मात्र वाईस वर्षा भाजपमध्ये अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील यासारख्या लोकांनी कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही, ज्याचा परिणाम भागवत कराडांच्या समोरच भाजपच्या नेत्यांच्या कानशिलात लगावण्यापर्यंत भाजप उमेदवारांची काँग्रेसने 64 जागा दिलेली आहे मुंबईमध्ये वंचित बऱ्यापैकी मुस्लिम आणि दलित वोट टार्गेट करतो. तुम्ही पण म्हणजे शिवसेनेने पण तेच वोट टार्गेट केले. या ठिकाणी एकतर मी जेव्हा विजयस्तंभाला अभिवादन करायला येते तेव्हा माझी भूमिका ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला आदर देणारी भूमिका असते. मला वाटतं वंचित बहुजन आघाडी असेल किंवा कुठलाही पक्ष असेल त्यांनी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवावी ही स्ट्रॅटेजी आखण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यावर आपण कोट करू शकत नाही. एक दुसरं असं की त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी करावी, आम्ही आमच्या पद्धतीने करावी. मात्र भाजपा सेक्युलर मतांचं विभाजन करण्यासाठी जी खेळी खेळत आहे ती जर भाजपला असं वाटत असेल की ती आमच्या लक्षात येत नाही तर भाजप भ्रमात आहे. कारण आमचा नवाब मलिकांना विरोध आहे असं म्हणत अजितदादांना वेगळं लढवणारी भाजपा नेमकं काय राजकारण करत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. नवाब मलिकांची जर इतकी अलर्जी भाजपाला आहे तर मग नवाब मलिक त्या सगळ्या यांच्या सोबत सभागृहामध्ये बसतात कसे आणि देवेंद्रजी त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात. त्यामुळे राज्याचं गृहमंत्रीपद घुसवणाऱ्या देवेंद्रजींनी आधी आपण काय आहोत हे एकदा स्वतःला बघितलं पाहिजे. काही मनसेच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार आहे का?
आणि मनसेचे उमेदवार आहेत, मनसेचा प्रचार करणार आहे का? मी आता पुन्हा एकदा मला वाटतं एक चांगली ओळ नवीन वर्षात सांगितली पाहिजे. एका चांगल्या शायराने म्हटलेलं आहे, कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, लोगों ने आने जाने का रास्ता बना लिया. भैया अब हमने वो दीवार फिर से नए सिरे से बहुत पुख्ते तरीके से मजबूती से जोड़ दिया है और नए साल में पूरे गिले शिकवे हम सारे भूल कर फिर इकट्ठे आए हैं. नवीन वर्षाच्या निमित्ताने मी मनसे प्रमुख राज साहेब आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा देतो. काही एका शाखा प्रमुखाने उद्धव ठाकरेंला पुण्यातील शाखा प्रमुख आहे त्यांनी पत्र पाठवलं आणि जागा कमी भेटल्यात म्हणून पुण्यात ठाकरेंची सेना जी आहे ती काँग्रेसला विकल्याचा आरोप केला. असेल त्यांचं काही म्हणणं असेल तर नक्की समजून घेतलं जाईल. मुळात पत्र लिहिणारे कोण आहेत आणि ते किती वर्षापासून पक्षात कार्यरत आहेत, किती सक्रिय आहेत हे सुद्धा तपासलं जाईल. कारण माझ्या माहितीप्रमाणे पुण्यात जे लोक सक्रिय आहेत, जे लोक काम करत आहेत, अशांपैकी एकाकडून एक कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही.